राजस्थान हाईकोर्ट ने नाबालिग लड़की से रेप के मामले में उम्रकैद की सजा काट रहे आसाराम बापू को आयुर्वेदिक इलाज कराने की अनुमति दी है। उन्हें 7 दिन की मेडिकल पैरोल पर छोड़ा गया है। इसी के तहत इलाज कराने के लिए आसाराम बापू आज रायगढ़ के माधवबाग क्लिनिक पहुंचे। आसाराम बापू जो पिछले कुछ दिनों से हृदय रोग से पीड़ित थे, आसाराम अब पुलिस हिरासत में रहकर माधवबाग में अपना इलाज कराएंगे। आज सुबह उन्हें इंडिगो की फ्लाइट से मुंबई ले जाया गया। उनके साथ जोधपुर पुलिस अधिकारी और अन्य अधिकारी भी थे। उनकी सुरक्षा को देखते हुए क्लिनिक परिसर में तगड़ा पुलिस बल तैनात किया गया है। उनका इलाज 7 दिनों तक चलेगा। इस बारे में जानकारी देते हुए माधवबाग के डॉक्टर राहुल यादव ने बताया कि आसाराम बापू का इलाज आयुर्वेदिक पद्धति से किया जाएगा। जोधपूर हायकोर्टाचे निर्देश आहेत की आसाराम बापू यांना इथे ॲडमिट करून ट्रीटमेंटची परवानगी मिळालेली आहे। जोधपूर हायकोर्टाचे आम्हाला पेपर्स मिळाले माधवबाग हॉस्पिटलसाठी की त्यांना हे जे पेशंट आहे त्यांना इथे ॲडमिट करून 7 दिवसाची हृदयरोगावरची ट्रीटमेंट करावी। माधवबाग हॉस्पिटल हे खोपोलीचं जे आहे हृदयरोग आणि डायबिटीजचं ट्रीटमेंट करणारं महाराष्ट्रातलं NABH accredited क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणारं हॉस्पिटल आहे। त्याच्या बेसिसवर आणि आमचे जे आतापर्यंत 1.5 ते 2 लाख पेशंट आम्ही ट्रीट केलेले आहेत त्याच्या आधारे बापूंचे काही जे भक्त होते त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली। त्याच्या आधारे जोधपूर न्यायालयानं त्यांना परवानगी दिली। पहिल्यांदा आम्हाला कोर्टाची ऑर्डर आली, त्यानुसार हिची ट्रीटमेंट करायची परवानगी मिळाली। पहिल्या दिवशी 6 मिनटं चालायची टेस्ट होती, त्याच्यामध्ये ती 200 मीटरपर्यंत वगैरे फक्त चालू शकते। 4.5 मिनटं ही कंटिन्युअसली चालू शकते। आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे, योगा आहे, फिजिओथेरपी आहे, असं कॉम्बिनेशन आहे। त्याचबरोबर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आणि त्यासाठी कन्सल्टेशन आहे। त्याच्या आधारे आपण ट्रीटमेंट चालू करतो। एका दिवसामध्ये त्यांचं ते पहिल्या दिवशी तिथे वॉकिंग होतं 4.5 मिनटाचं, ते आता 6 मिनटापर्यंत आलेलं आहे। पहिल्यापेक्षा त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा झाली। उपचारामध्ये आयुर्वेदिक आमचे जे प्रोटोकॉल आहेत माधवबाग हॉस्पिटलचे आयुर्वेदिक हृदयरोगावर जे आपण ट्रीटमेंट करतो, याच्यामुळे पेशंटला ज्यांना दम लागणे, छातीत दुखणे, जिथे शुगर जास्त आहे त्याच्यासाठी आपण रिसर्च बेस्ड संशोधन करून आपण डेव्हलप केलेली काही ट्रीटमेंट आहे ते स्नेहर शुगर आणि बस्ती ट्रीटमेंट आहे ती आपण चालू करतो।